नमस्कार. मी अभि घोलप, नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर 1 वर्षापूर्वीच मी तुम्हाला सगळ्यांना एक व्हिडिओ मेसेज पाठवला होता, ज्यावेळेला आपण नाफा या संस्थेची सुरुवात केली होती. 1 वर्षात आपल्याला 3 उद्दिष्ट गाठायची होती. त्यातलं एक म्हणजे फिल्म प्रोडक्शन्स, दुसरं म्हणजे फिल्म डिस्ट्रीब्युशन आणि तिसरं म्हणजे फिल्म सेलिब्रेशन किंवा फिल्म फेस्टिवल. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि उत्साहाने नाफानी हे तिन्ही उद्दिष्ट अतिशय यशस्वीरित्या कंप्लीट केलेली आहेत. आपण 3 फिल्म्स म्हणजे शॉर्ट फिल्म्स प्रोड्यूस केल्या. त्याबरोबरीनेच आपण 4 फिल्म्स डिस्ट्रीब्यूट केल्या. अमलताश, नवरा माझा नवसाचं 2, गुलाबी आणि पाणी हे 4 चित्रपट आपण यशस्वीरित्या अमेरिकेत डिस्ट्रीब्यूट केले. आणि त्याचबरोबरीने 2024चा मराठी फिल्म फेस्टिवल की जो आपण पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल च्या सहकार्याने भारताबाहेर यशस्वीरित्या राबवला. त्याला 16 ते 17 सेलिब्रिटीज महाराष्ट्रातनं आपण आमंत्रित केलं होतं. ते सगळे आले होते. त्यांच्याच बरोबरीने आपण आपले स्वतःचे चित्रपट इथे दाखवले. काही नवीन चित्रपटांचे रिलीजेस केले, काही नवीन चित्रपटांचे म्युझिक लॉन्चेस केले आणि त्यातलाच एक म्युझिक लॉन्च आपण जो केला होता तो संगीत मानापमान या चित्रपटाचं आता डिस्ट्रीब्युशन एक्सक्लुझिव्हली नाफा करणार आहे कॅनडा आणि यूएससाठी. तर नाफाचे हे जे सगळे काही उद्दिष्ट आहेत, सगळे जे काही आपले जे प्लॅन्स आपण ठरवले होते आणि हे जे आपण पहिल्या वर्षी ज्या उत्साहाने आपण ते साजरे केले, तर त्याचं आता हे दुसरं वर्ष आणि म्हणून माझा हा मेसेज आपल्या सगळ्यांसाठी. ह्या वर्षी आपण नाफाची मेंबरशिप लॉन्च केली की जेणेकरून आपल्याच मेंबर्सना चित्रपट बघता येतील, फिल्म फेस्टिवलला जाता येईल आणि ते पण अतिशय नाममात्र फीजमध्ये आपण हा प्लॅन केला. त्यामुळे नाफा गोल्ड आणि नाफा क्रिएटर हे 2 आपण मेंबरशिप कॅटेगरीज तयार केले. नाफा क्रिएटर ही जी कॅटेगरी आपण तयार केली त्यांना आपण आपल्या आता स्वतःचे जे फिल्म प्रोडक्शन आपण चालू करतोय या वर्षासाठी, त्याच्यात त्यांना ऑडिशन आणि बाकीच्या कामांसाठी आमंत्रित केलं जाईल. त्याचबरोबरीने यावर्षी आपण जे चित्रपट प्रोड्यूस करतो आहोत, जे डिस्ट्रीब्यूट करतो आहोत आणि ज्याच्यासाठी आपण फिल्म सेलिब्रेशन करणार आहोत की जे फिल्म फेस्टिवल, यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आम्ही अपेक्षित धरतो आहोत. यावर्षीच्या फिल्म फेस्टिवलच्या डेट्स आहेत 25, 26, 27 जुलै 2025. या फिल्म फेस्टिवलमध्ये आपण काही नामवंत कलाकार आणि दिग्दर्शक येणार आहेतच आणि त्यांच्याकडनं आपण काही मास्टर क्लासेस अटेंड करणार आहोत. मागच्या वर्षीच्या मास्टर क्लासेसना आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणून यावर्षी आपण हे मास्टर क्लासेस आता ऑर्गनाईज केलेले आहेत. पण त्याचबरोबरीने काही जागतिक चित्रपट आपण आपल्या फिल्म फेस्टिवलमध्ये यावर्षी दाखवणार आहोत की जेणेकरून आपल्या स्वतःच्या मराठी चित्रपट निर्मितीला एक चालना मिळावी, एक आकार मिळावा आणि एक दिशा मिळावी. कारण ज्या पद्धतीची क्वालिटी जगात घडली जाते, त्या क्वालिटीचे चित्रपट मराठी भाषेत निर्माण व्हावेत याचा नाफाचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मराठी सिनेमा अमेरिकन ड्रीम्स हे जे काही आपलं ब्रीदवाक्य आहे ते साकार करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या चांगल्या गुणवंत चित्रपटांच्या लाईनीत येऊन बसण्यासाठी त्यांची दखल घेणं फार गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे चित्रपट मागच्या वर्षी प्रोड्यूस केले, निर्माल्य, डिअर प्र आणि पायरव, या तिन्ही चित्रपटांचं प्रक्षेपण यावर्षीच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जानेवारी महिन्यात होणार आहे. आणि तर त्याच पद्धतीने आपण जसे स्वतःचे चित्रपट तयार करतोय, ज्यांना आपण जागतिक चित्रपटांच्या लाईनमध्ये आणून बसवण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर या सगळ्या प्रयत्नातनंच काही वर्षातच आपण अमेरिकेमध्ये मराठी चित्रपटसृष्टी चालू करू असा आपला एक सगळ्यांचा जो एक अंदाज आहे, तर त्या दृष्टीने ही वाटचाल आहे. तशी भारतात मराठी चित्रपटसृष्टी दादासाहेब फाळके यांनी चालू केली, तर त्याच पद्धतीने ती अमेरिकेतही चालू व्हावी आणि मराठीचा जास्तीत जास्त ठिकाणी प्रसार आणि प्रचार व्हावा, ही त्यामागचं आपलं उद्दिष्ट आहे. तर त्याच्याच प्रयत्नांसाठी आपण सगळे एकत्र तर राहूया. हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि नाफा नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनसाठी आपण सगळ्यांनी परत एकजुटीने काम करून यावर्षी अजून काही उद्दिष्ट गाठूया, हीच आपल्या सगळ्यांना एक विनंती. धन्यवाद.